तर मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ज्या योजनेची वाट बघत होतात ती योजना म्हणजेच प्रथम येणारच प्रथम योजना या योजनेची आजपासून सुरुवात होणार आहे। अर्थातच नोंदणीची प्रक्रिया सुरुवात केली जाणार आहे। नेमकं या योजनेची वैशिष्ट्ये काय काय असणार आहेत, नेमकं कोणत्या ठिकाणी किती घरे असणार आहेत आणि नेमकं ही जी काही प्रोसेस आहे ती कधीपर्यंत राबवली जाणार आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता आपल्याला माहिती मित्रांनो, जी काही प्रथम येण्यास प्रथम योजना या योजनेची जाहिरात ही 3 फेब्रुवारी 2026 रोजी वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि 5 तारखेपासून याची नोंदणी सुरू केली जाणार होती। परंतु काही कारणास्तव ही नोंदणी सुरू झाली नाही आणि तांत्रिक कारणामुळे ही योजना पुढे ढकलण्यात आल्याचं म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेलं होतं। पण अनेक जण याच योजनेकडे डोळे लावून बसले होते की नेमका ही योजना कधी सुरू होणार आहे। तर काल मित्रांनो रात्री उशिरापर्यंत म्हाडाने या संदर्भातला महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे आणि आज अर्थातच 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून याची नोंदणी सुरू होणार आहे। या योजनेसाठी तुम्ही नाव नोंदणी करू शकता। परंतु जे काही घर निवडण्याची प्रक्रिया आहे, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आज जर समजा जे काही नोंदणी प्रक्रिया आहे तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि 4 मार्च 2026 पासून सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला तुमचं घर निवडण्याची संधी मिळणार आहे। अर्थातच ॲक्च्युअल घर तुम्ही 4 मार्च पासून निवडू शकता। म्हणजे हे साधारणतः हे 15 दिवस तुम्हाला फक्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आणि त्याच्यानंतरच तुम्हाला घर निवडण्याची संधी मिळणार आहे, जिथे तुम्ही जे काही अनामत रक्कम आहे किंवा 10% रक्कम आहे ते भरून तुम्ही तुमचं घर कन्फर्म करू शकता। तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, यासाठी अटी कोणत्या कोणत्या शिथिल केलेल्या आहेत, तर यासाठी मित्रांनो उत्पन्नाची अट आहे, उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आलेली आहे। तुम्हाला इन्कमची अट नसणार आहे, परंतु डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। अर्थातच जर तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट नसेल 1 जानेवारी 2018 नंतरचं तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकणार नाही। दुसरी गोष्ट महत्त्वाची की जे काही 120 घरांसाठी सांगितलं होतं मित्रांनो की 120 घरांसाठी जाहिरात असेल, पण आता मात्र 2 घरे कमी झालेले आहेत आणि 118 घरांसाठी ही नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। आज मित्रांनो 11 वाजताची हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असेल। आता नोंदणी प्रक्रिया नेमकी ॲक्च्युअल कशी करायची आपण पुढील भागात पाहणार आहोत, पण नेमकं जे काही नियम किंवा जे काही अटी यासाठी लावल्या जाणार आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। पहिले की तुम्हाला घर निवडण्यासाठी ज्यावेळेस कालावधी दिला जाईल 4 मार्च रोजी तुम्ही घर बुक केल्यानंतर तुम्ही त्या इमारतीवर फ्लोर बुक करायचा आहे, तो घर बुक करायचा आहे आणि पुढील 48 तासामध्ये तुम्हाला त्याचे 10% रक्कम भरावी लागणार आहे। महत्त्वाचं, जर तुम्ही 10% रक्कम नाही भरली तर मात्र तुमची अनामत रक्कम ही मंडळाकडे जमा राहणार आहे। अर्थातच अनामत रक्कम तुमची ही परत मिळणार नाही असं कुठेतरी अपडेट समजलेलं आहे। तर ॲक्च्युअल ही जाहिरात यायला अजून काही दिवस म्हणजे काही तास बाकी आहेत, परंतु ही जेव्हा ही जाहिरात ॲक्च्युअल प्रसिद्ध होईल 11 वाजता त्याच्यानंतर आपण पुढील भागात जे काही महत्त्वाचे डिटेल आहेत म्हणजे किमती काय असणार आहेत, कार्पेट एरिया काय असणार आहे या संदर्भात अद्यापही माहिती प्राप्त झालेली नाही आणि ती माहिती आपल्याला 11 वाजल्याच्या पुढेच म्हणजे 11लाच ॲक्च्युअली सुरू असं अजिबात नाही, त्याला 11:30 12 सुद्धा वाजू शकतात नोंदणी सुरू व्हायला, पण त्याच वेळेस आपल्याला कळेल की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणच्या घरांची किंमत किती आहे ते। योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी म्हाडाचं जे अधिकृत पेज आहे मित्रांनो ते संकेतस्थळ आहे https://book my home bookmyhome.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता। आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल मित्रांनो की नेमका जे काही 120 घरे होती आता 118 झाली, तर नेमका कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध होणार आहेत तेही आपण परत पाहूया। तर या ठिकाणी पहा मित्रांनो कुठे किती घरे, तर शिंपोली कांदिवली या ठिकाणी 8 घरे असणार आहेत जे 1 BHK स्वरूपाचे असणार आहेत। सेक्टर क्रमांक 8 चारकोप कांदिवली या ठिकाणी 1 घर असणार आहे, पूर्वी 2 घरं बोलली होती पण आता 1 घर सांगण्यात आलेलं आहे। अँटोपिल वडा या ठिकाणी 27 घरे उपलब्ध केली जातील जी 1 BHK असतील, इथे सुद्धा पूर्वी 28 बोलली गेली होती पण आता इथे 27 घरे झालेली, इथे सुद्धा 1 घर कमी झालेलं आहे। तुंगापवी येथे 42 घरे असणार आहेत। PMJP कॉलनी या ठिकाणी 1 घर असणार आहे। मालाड मालवणी या ठिकाणी 1 घर असणार आहे। गायकवाड नगर मालाड मालवणी या ठिकाणी 1 घर असणार आहे। विकास नियंत्रण नियमावली म्हणजे 33/5 या अंतर्गत जे काही खाजगी विकासकांची घरे आहेत ती घरे कुठे कुठे असणार आहेत। घाटकोपर पूर्व या ठिकाणी 2 घरे असणार आहेत। कन्नवार नगर विक्रोळी या ठिकाणी 1 घर असणार आहे। अँटोपिल वडा या ठिकाणी 8 घरे असणार आहेत। भायखळा या ठिकाणी 6 घरे असणार आहेत।
ताडदेव या ठिकाणी 6 घरे असणार आहेत, लोअर परेल या ठिकाणी 4 घरे असणार आहेत, सायन या ठिकाणी 2 घरे असणार आहेत, JVPD स्कीम अंधेरी पश्चिम या ठिकाणी 7 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, जे 2 BHK सोप्याचे असणार आहेत. आता ही सगळी घरांची तुम्हाला माहिती मिळाली असेल मित्रांनो. आता यांच्या किमती संदर्भात मी परत सांगतोय, आपल्याला नंतर माहिती मिळणार आहे, पण अंदाजित किमती ह्या साधारणतः 45 लाखापासून, म्हणजे मानखुर्दचं घर हे 33 लाखाला बोलत आहेत, वड्याच्या किमती ह्या 40-45 लाखाच्या पुढे असतील असं कुठेतरी बोलत जाते, आणि घाटकोपर किमती ह्या 85 लाखाच्या आसपास असतील असं कुठेतरी बोलत जाते, विक्रोळतील किमती सुद्धा 85 लाखाच्या आसपास असतील असे कुठेतरी बोलत जाते. ते डिपेंड्स अपॉन कार्पेट एरिया. पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, बाकीची जी काही घरे आहेत, हे मी 4-5 नावं घेतली, ज्याच्या व्यतिरिक्त काही घरे आहेत ती सगळी 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी, आणि ताडदेवची घरे 6-6.5 कोटीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील असं कुठेतरी बोललं जात आहे. पण असो, जी काही जाय नोंदणी आजपासून पूर्ण होणार आहे ती नोंदणीची प्रक्रिया तुम्ही प्रॉपरली करून घ्या. यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी तुम्हाला मी अधोरेखित करतो मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिलं तुम्हाला तुमचा आधारला लिंक मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. दुसरं, तुमच्याकडे वैध ईमेल ID असणं आवश्यक आहे. तिसरं, तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे, जे मोबाईलला लिंक असायला पाहिजे. चौथं, पॅन कार्ड, तुमच्याकडे स्वतःचं पॅन कार्ड असायला पाहिजे. 5वं, तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं आधार कार्ड असायला पाहिजे जर तुम्ही विवाहित असाल तर. 6वं, तुमच्या पती किंवा पत्नीचं पॅन कार्ड सुद्धा असायला पाहिजे जर तुम्ही विवाहित असाल तर. नंतर आहे मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट, जे कंपल्सरी आहे. नंतर आहे ITR, तुमचा स्वतःचा ITR सेल्फ ITR असणं आवश्यक आहे. नंतरचं ITR स्पाऊस, म्हणजे पती किंवा पत्नीचा ITR असणं आवश्यक आहे. आणि लास्ट मित्रांनो, तहसीलदाराचं इन्कम सर्टिफिकेट. आता तुम्ही प्रश्न कराल की सर या ठिकाणी इन्कमची अट काढली असेल तर उत्पन्नाचा दाखला का मागतायत किंवा इन्कम सर्टिफिकेट का मागतायत. मित्रांनो, फर्स्ट कमसाठी इन्कमची अट एवढ्यासाठी की डॉक्युमेंट तुमच्याकडे नक्की तुमचं उत्पन्न आहे का नाही एवढं पाहण्यासाठीच ते इन्कम सर्टिफिकेट मागले जाते. तुमच्या इन्कम सर्टिफिकेट किती अमाऊंट लिहिलेली आहे त्याच्याशी म्हणाला काही घेणं देणं नाही. तुमची अमाऊंट 6 लाख असेल, 7 लाख असेल, 20 लाख असेल किंवा 1.5 लाख असेल, 2 लाख असेल, तरी तुम्ही यासाठी अर्ज करून नोंदणी करून घर घेऊ शकता. फक्त पण इन्कम सर्टिफिकेट देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, जे म्हाडाच्या अधिकृत पेजवरती ही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुढील भागात आपण यासाठी नेमकं नोंदणी प्रक्रिया कशी करायची आणि घर निवडण्याची प्रक्रिया कशी असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.